चला माझ्या गोड ताईंसाठी ना मस्त फराळाची रेसिपी आता मी घेऊन येणार आहे आणि ती पण आहे ना अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे मी. अजिबात त्याला म्हणजे जास्त वेळ लागत नाही किंवा मग जास्त आपल्याला जास्त खटपट करायची नाही. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे आणि अचूक प्रमाण सांगणार आहे मी. प्रमाण पण बघा किती घ्यायचं, काय घ्यायचं, व्यवस्थित जर झालं तरच आपली कोणती गोष्ट ती चांगली होते, नाही तर मग ती बिघडू शकते. आता इथे बघू शकता शंकरपाळ्याचा रेसिपी म्हणजे तुम्हाला पहिले मी टाकणार आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये भेटून जाईल. आता इथे बघा शंकरपाळी अजिबात नरम पडती नाही, एवढे छान होतात आणि अजिबात तेलकट पण होती नाही. आता इथे बघा चकली पण बनवलेली आहे, बघू शकता. पहिले तुम्हाला शंकरपाळीचा व्हिडिओ टाकणार आहे, नंतर चकलीचा. आता इथे मी ही चकली ना अगदी पोह्यांपासूनच केलेली आहे. ह्या चकलीला अजिबात भाजणीची वगैरे गरज पडत नाही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात ती तेल पण पित नाही, अगदी छान होते. तुम्ही पुढे याचा व्हिडिओ जर बघितला ना, तुम्ही जर करून बघितली ना, तर तुम्ही दरवर्षी अशीच चकली बनवणार, मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण का मी पण पहिल्यांदा करून बघितल्या आणि नंतर मी तुमच्यासोबत इथे ही चकली शेअर करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एवढी आवडेल तर तुम्ही म्हणाल खरंच ताई खूप सोपी पण आहे. चला इथे बघा एवढी छान होते चकली. किती वेळ तेलामध्ये ठेवायची असते, किती वेळाने ती बाहेर काढायची असते, खूप सारे तुम्हाला टिप्स पण मी सांगणार आहे आणि घरातले साहित्य आपण वापरणार आहोत. आणि चकलीचा कलर पण एवढा सुंदर येतो आणि आतमध्ये पण पोकळ झाली पाहिजे, कुरकुरीत पण झाली पाहिजे. चकली केल्यानंतर ती नरम पडते, अजिबात नरम पडणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देते. चला इथे बघू शकता आपली चकली एवढी सुंदर झालेली आहे आणि अजिबात आपल्याला खिशी घ्यायची नाही, काही नाही. एवढी सोपी पद्धतीने मी तुम्हाला चकलीची रेसिपी टाकणार आहे आणि इथे चकल्या बघू शकता तुम्ही. कलर तर एवढा सुंदर आलेला आहे आणि चकली अजिबात तुटणार पण नाही. चला धन्यवाद.